ओम शांती. 18 फेब्रुवारी 1984. या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण जीवन, अमूल्य जीवन. आज नेहमी प्रेमामध्ये समावलेल्या मुलांना भेटायला प्रेमाचे सागर आले आहेत. जसे मुलं प्रेमाने बाबांची आठवण करतात, तसेच बाबाही स्नेही मुलांना पदमगुणा रिटर्न देण्यासाठी साकारी सृष्टीवर भेटायला येतात. बाबा मुलांना आप समान अशरीरी निराकार बनवतात आणि मुलं प्रेमाने निराकारी आणि आकारी बाबांना आप समान साकारी बनवतात. ही मुलांच्या प्रेमाची कमाल आहे. मुलांची प्रेमाची ही कमाल पाहून बाप दादांनाही आनंद होतो. बाबा मुलांच्या गुणांचे गीत गातात की कसे बाबांच्या संगतीमध्ये रंगून बाप समान मुलं बनत आहेत. बाप दादा अशा अनुकरण करणाऱ्या मुलांना आज्ञाकारी, वफादार, फरमानबरदार, खरे अमूल्य रत्न म्हणतात. बाप दादा म्हणतात, तुम्हा मुलांच्या तुलनेत हे स्थूल हिरे जवाहरातही माती समान आहेत. इतके तुम्ही अमूल्य आहात. असा अनुभव होतो का की मी बाप दादांच्या गळ्यातील माळेचा अमूल्य रत्न आहे. डबल विदेशी मुलांना नशा आणि खुशी असते का की बाप दादांनी इतक्या दूर असल्यावरही दूर देशातून निवडून आपले बनवले. दुनियावाले बाबांना शोधत आहेत आणि बाबांनी आपल्याला शोधलं, असं स्वतःला समजता का? दुनियावाले ईश्वराचे आव्हान करत आहेत आणि तुम्ही म्हणतात तुमच्याजवळ बसू, तुमच्यासोबत खाऊ, तुमच्यासोबत नेहमी राहू. किती फरक आहे भक्तांमध्ये आणि तुमच्यामध्ये. रात्र दिवसाचा फरक आहे. कुठे तर 1 सेकंदासाठी खऱ्या अविनाशी प्राप्तीसाठी तहानलेली आत्मा आणि तुम्ही सर्व प्राप्ती स्वरूप आत्मा. ते गायन करणारे आणि तुम्ही बाबांच्या मांडीवर बसणारे. ते ओरडणारे आणि तुम्ही प्रत्येक पाऊल त्यांच्या मताप्रमाणे चालणारे. त्यांना फक्त दर्शनाची आस आहे आणि तुम्ही बाबांद्वारा स्वतःच दर्शनीय मूर्त बनले. बापदादा म्हणतात, थोडं दुःख दर्द वाढलं की मग तुमच्या 1 सेकंदाच्या दर्शनासाठी लोक समोर येतील. आता तुम्ही निमंत्रण देतात. मग 1 सेकंदासाठी
तुम्हाला भेटण्याची मेहनत करतील. असे साक्षात्कार स्वरूप तुम्हा सर्वांचे असेल. अशा वेळेस आपले श्रेष्ठ जीवन आणि श्रेष्ठ प्राप्तीचे महत्त्व तुम्हा मुलांमध्येही बरेच जणांना अनुभवास येईल. सध्या निष्काळजीपणा आणि साधारणता यामुळे आपली श्रेष्ठता आणि विशेषता तुम्ही विसरता. पण जेव्हा प्राप्तीच्या अतृप्त आत्मा तुमच्या समोर येतील तेव्हा जास्त अनुभव होईल की आपण कोण आणि ह्या आत्मा कोण. आता बापदादांकडून सहज आणि खूप खजिना मिळाल्यामुळे कधी कधी खजिन्याची आणि स्वतःची किंमत साधारण समजता. पण एक एक महावाक्य, एक एक सेकंद, एक एक ब्राह्मण जीवनाचा श्वास खूपच श्रेष्ठ आहे. ब्राह्मण जीवनाचा प्रत्येक सेकंद एक जन्म नाही, पण जन्मोजन्मीची प्रारब्ध बनवणारा आहे. एक सेकंद गेला म्हणजे अनेक जन्माची प्रारब्ध गेली. तुम्ही अशा अमूल्य जीवनावाल्या श्रेष्ठ आत्मा आहात. अशा श्रेष्ठ तकदीरवान आत्मा आहात. अशा श्रेष्ठ मुलांना बाबा भेटायला आले आहेत. बाबांची आठवण करणारे नाही, तर आठवणीतच बाबा असला पाहिजे. सगळे स्वतःला भाग्यवान समजता. या श्रेष्ठ भूमीवर येणे हे सगळ्यात मोठे भाग्य आहे. जर नेहमी बाबांशी संबंध असेल तर संबंधाने खूप प्राप्ती होत राहील. आजच्या काळात विश्वामध्ये सगळ्यांनाच खुशी आणि शांती पाहिजे. राजयोगामुळे या दोन्हीची प्राप्ती होईल. खुशीच्या खानची प्राप्ती होईल. शांतिकुंड म्हणजे शांतिकुंडमध्ये तुम्ही पोहोचले. शांतीची गरज सगळ्यांनाच आहे. स्वतःही शांत रहा आणि इतरांनाही शांती देत रहा. हीच मानवाची विशेषता आहे. स्वतः पहिले भरपूर बना. सेवेने नेहमीच्या खजिन्याने भरपूर बनता येते. बाबा सेवाधारींना बक्षीस देतात. नेहमी संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा. प्रत्येक कार्यात विजयी बनणे म्हणजे नंबर 1 बनणे. विजय संगमयुगचा अधिकार आहे. नेहमी रूहानी दृष्टीने, रूहानी वृत्तीने रुहे गुलाब बनून रूहांना खुश करणारे
खरे सेवाधारी आहेत. रुहानी गुलाब नेहमी वातावरणाच्या प्रभावापासून न्यारे आणि प्यारे असतात. याद आणि सेवेचे डबल कुलूप लावा, मग माया येणार नाही. बापदादा म्हणतात, प्रत्येकाने आपल्या नावासहित बाबांच्या याद आणि प्यारचे अधिकारी समजून स्वतःच प्रेमाचा अनुभव करून घ्यायचा. भक्त ईश्वराचे नाव मुखाने घेतात. त्यांना असे वाटते की मुखात ईश्वराचेच नाव असले पाहिजे आणि ईश्वराच्या मुखात मुलांचे नाव आहे. ओम शांती.